आतमध्ये सारसई विपक्ष बीड पहिला सामना आपण पाहिला सेकंड राऊंडचा. तर इथं मात्र नक्कीच उमरे टीमनं मात्र दुसरा संघ मात्र पराभूत केलाय. ती टीम आपण पाहतोय माझगाव. तर बुरिया मॅच कडे फुलटा चेंडू या बेलेस मात्र नक्कीच फुलटा चेंडू होता. फटका फसलाय हवेमध्ये. तर एक मोठा मस्सा गलाला लागतोय. रोशनच्या पायरीचा अंत होतोय. तर रोशन मात्र बाद होतय. रणजित नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये रवाना झालाय. तर नक्कीच पिंटूने एक चांगली गोलंदाजी केल्या. पहिल्या चेंडूवरती आपण पाहिला तर एक मोठा मासा गलाला लागलाय. यावेळेस मात्र नक्कीच आपण पाहू शकाल एक चांगला फलंदाजाला बाद करण्यामध्ये यश मिळालंय. तर मात्र नक्कीच एक सिंगल येईल पण इथं रोखला गेलाय. आणि इथं मात्र नक्कीच टप्पा पडल्यानंतर वलवण्याचं काम या पिंटूकडनं शिका. नक्कीच पहिल्या चेंडूवरती पूर्ण फायदा होता रोशनसाठी. पण नक्कीच आपण पाहिला तर स्वतः एक सोपी कॅच मात्र देऊन बसला आमच्या संघासाठी. नक्कीच आपण पाहतोय सारसई टीम एक चांगली टीम आहे. पण तेवढेच ताकदीचे कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं ना बीड टीमला. तर शेवटच्या सेमीफायनल मध्ये हा संघ पराभूत झाला होता कालच्या दिवसामध्ये. नक्कीच आजच्या दिवसामध्ये परत मात्र खेळणार हा बीड संघ चांगला एक दादा संघ मानला जातोय. नक्कीच अजून एक चेंडू फेकलाय. अजून एक चांगला चेंडू फेकलाय. वलवण्याचा काम आता आपल्याला पाहायला मिळतंय गोलंदाज पिंट्याच्या माध्यमातून. नक्कीच आपण पाहतोय काय गोलंदाजी अफलातून गोलंदाजी जबरदस्त गोलंदाजी आपण पाहतोय. नक्कीच 3 चेंडू मात्र निर्धाव फेकल्यात आणि चौथा चेंडू आपण पाहिला तर तो सुद्धा निर्धाव. नक्कीच 4 चेंडूचा खेळ अद्याप संपलाय. अजूनही मात्र खाता ओपन झालं नाही सारसई टीमचा. तर मात्र टप्पा पडल्यानंतर बोलवण्याचा काम आता या पिंट्याकडनं शिकावं लागेल. नक्कीच आपण पाहिलं तर टप्पा पडल्यानंतर इथं मात्र चांगली गोलंदाजी. इथं मात्र धोक्याची घंटा यावेळेस मात्र नक्कीच एक सिंगल आली. आता खाता ओपन झाला तर धाबा येतील. तर धाबा येणं गरजेचं आहे. आपण पाहिलं तर नक्कीच आपल्या बीड टीममध्ये आपण पाहिले तर दोन्ही गोलंदाजाचं नक्कीच कौतुक करणं गरजेचं आहे. भरत सारखे गोलंदाजाला मात्र पाठीमागे ठेवण्याचं काम केलंय. दोन्ही आपण पाहिलं तर लेग स्पिनर ऑफ स्पिनर दोन्ही साईडला आपण पाहतो या गोलंदाजीचा भरणा. या वेळेस मात्र नक्कीच चांगली फलंदाजीचा भरणा असणार तरी पण गोलंदाजी मात्र तिखट मारा. शेवटचा एक चेंडू आता असणार. 7 चेंडूचा खेळ अद्यापच बाकी राहिलाय. नक्कीच हा चेंडू अडवला जाईल का. आपण इथं नक्कीच शेवटच्या मोक्यावरती शेवटच्या चेंडूवरती आलेला हा चौकार. 5 धावा आल्या. नक्कीच या षटकामध्ये आपण पाहिल्या तर 5 धावावरती जाऊन पोहोचलंय टीम. ती नक्कीच तर नवीन गोलंदाज दुसरा षटक घेऊन येते. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज किसन. हा गोलंदाज आता रणजितनं मात्र 3 चेंडू मात्र डॉट खेळलाय. त्यानंतर आपण पाहिलं सिंगल त्याच्या नावावरती शेवटचा एक चेंडू खेळला दिनेशनं. ते 4 धावा शेवटच्या चेंडूवरती आल्या. तर मात्र चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. गोलंदाज पिंट्याच्या माध्यमातून वलवण्याचं काम. 4 चेंडू मात्र डॉट खेळल्या आणि 2 चेंडूवरती आलेल्या त्या 5 धावा. त्यानंतर आपण पाहिलं तर यार किसन आता चांगली गोलंदाजी करावी लागेल. किसन एक चांगला गोलंदाज आहे. आपण पाहिलं तर नक्कीच पाठीमागच्या सामन्यामध्ये भरत सारख्या गोलंदाजावरती
तीन तीन षटका वाईट चेंडू फेकले होत्या आणि नक्कीच आपण पाहिलं तर वाईट चेंडून नक्कीच त्या भरतला मात्र या स्पर्धेमधून थोडासा बाहेर ठेवण्याचं काम केलंय. तर इथं मात्र नक्कीच अजून एक चांगली गोलंदाजी पाहायला मिळणार आहे किसनच्या माध्यमातून. ऑफसाईडच्या दिशेनं हा सुरेख फटका. या बेलेस मात्र नक्कीच कार्पेटच्या साईनं हा चेंडू उचलणार, वन बाउन्स उचलला गेलाय. तर मात्र एक धाव सहजरित्यानं पूर्ण झाली, एका धावेच्या साईनं संघ जाऊन पोहोचलाय तो 6 या अंकावरती. नक्कीच सुरेख गोलंदाजी. टप्पा पडल्यानंतर विकेट किपर पिंट्याच्या हातामध्ये हा चेंडूला विसरलाय. 6 धाबावरती रोखला गेलाय. अजूनही मात्र नक्कीच पाच चार चेंडू असतील. नक्कीच जर आपण पाहिलं तर नक्कीच 4 चेंडूमध्ये जवळपास 10 धावा आल्या तरी पण हा सामना मात्र पाहायला मजा येईल. पण रोशनने विकेट टिकवणं गरजेचा होता. तो फलंदाज मात्र बाद झाला. त्यानंतर आपण पाहिलं तर धावसंख्या मात्र रोखली गेले. नक्कीच ऑफसाईडच्या दिशेनं हा सुरेख फटका. अजून एक मात्र चांगला झेल, अजून एक चांगला झेल टिपला जातोय. तर मात्र सलामीची जोडी तंबूच्या आसऱ्याला. या वेळेस आपण पाहिलं तर नक्कीच नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये रवाना होतोय, तो फलंदाज केतन. तर नवीन फलंदाज केतन मैदानाच्या आतमध्ये रवाना झाला. इथं मात्र नक्कीच 6 धावा अजूनही मात्र स्कोट गाठवरती. पण इथं मात्र नक्कीच कार्पेटच्या साईनं एक सिंगल येईल. सिंगल अजून नक्कीच आपण पाहू शकाल डबल मध्ये कन्वर्ट होईल का. पण इथं मात्र नक्कीच 2 धाबा सहजरित्यानं पूर्ण झाल्या आणि 2 धावेच्या साईनं संघ जाऊन पोहोचलाय 8 या अंकावरती. तर नक्कीच ऑफसाईडच्या दिशेनं हा सुरेख फटका. पण इथं झेल मात्र सुरेख टिपला गेलाय. नक्कीच या साईडला आपण पाहिलं तर लेग साईडच्या दिशेनं हा चेंडू फिरकवला असता तर नक्कीच बाहेर गेला असता. पण ऑफसाईडच्या दिशेनं सुरेख शतरशन सजवलाय. अक्षयसारखा फलंदाज आपण पाहिलं तर शतरशन तिथं तैनात होता. तर नक्कीच आपण पाहू शकाल आता नक्कीच एक शेवटचा एक चेंडू शिल्लक असणार आहे. 8 धावा धाव फलकावरती आहेत. तर नक्कीच आपण पाहू शकाल 2 धाबा होतील का कनेक्ट. पण इथं मात्र नक्की सिंगल आली. 9 धाबा धाव फलकावरती आणि येणारे 12 चेंडू असतील आणि 10 धाव्यांची गरज.
नक्कीच सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये रवाना झालाय. 10 धाबांचा पाठला करायचा आपण पाहिलं तर 12 चेंडू आणि 10 धाबा. आता गोलंदाजी चांगली करावी लागेल. जसे बीड संघाच्या गोलंदाजाने केली तशीच गोलंदाजी आता करावी लागेल सारसाई टीमला. तरी हा सामना आपल्याला रफ टाईप पाहायला मिळणार आहे. पण एक मोठा फटका जर आला तर नक्कीच चित्र बदलू शकतो. या सामन्यामध्ये आपण पाहिलं रोशन पवार गोलंदाजी मार्कवर. तर नक्कीच जबरदस्त गोलंदाजी होती. आपण एक सिंगल आल्या आणि या सिंगलच्या साईन आपण पाहिलं तर खाता मात्र ओपन झाले. टीम आपण पाहू शकाल ती बीड टीमचा अजूनही मात्र नक्कीच काय घडलं नाही. अजूनही मात्र चांगली गोलंदाजी करावी लागेल. पण नक्कीच हा खराब चेंडू खराब लाईन आता सापडले गोलंदाज. 2 धाबा झाल्यात पूर्ण आपण पाहिलं तर स्कॉट गार्ड वरती 1च्या सरासरीने 2 धाबा धावफलकावरती लागल्यात. तर नक्कीच अजून एक चोरटी धाव आपण मानावी लागेल. 3 धावा पाहिलं तर धावफलकावरती लागल्यात. नक्कीच 2 चेंडूचा खेळ अद्यापच संपला. 3 धावा धावफलकावरती. स्लो स्कोरिंगची मॅच आपण पहिल्या दुसऱ्या फेरीतली चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. मोठा फटका मारण्यापासून लांब ठेवले दोन्ही फलंदाज आपण पाहिले तर एक रितेश शेख चांगला हायटर फलंदाज आहे आणि त्याच आधी जोडीदार आपण पाहिलं तर अक्षयच्या माध्यमातून एक चांगली गोलंदाजी. फुलटा चेंडू इथं मात्र स्वतःच्या फ्लोअरमध्ये हा झेल टिपणं गरजेचं आहे. पण चांगला झेल टिपला गेलाय. फलंदाज होईल बाद रितेश. हा फलंदाज नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये प्रकाश हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये रवाना होते. अजूनही मात्र 3 धावा लागल्यात. अजूनही मात्र धावा संख्येची गरज आहे ती 7 धावा. तर नक्कीच अजून एक खराब चेंडू अजून एक खराब लाईन. आता दिशा बदलल्या तर नक्कीच आपण पाहू शकाल आता जवळपास त्याला 9 चेंडू असतील आणि 6 धाब्यांची गरज आपण पाहतोय. नक्कीच हा सामना मात्र पूर्णपणे बीड संघाच्या बाजूने पाहायला मिळतोय. पण इथं मात्र अजून एक चांगला चेंडू फेकलाय. नक्कीच जर अशा पद्धतीची गोलंदाजी राहिली असते तर वाईट चेंडू जर आले नसते तर काहीतरी चित्र वेगळा पाहायला मिळालं असतं. पण आता समीकरण बदलायला येणारे चेंडू असतील 8 आणि धावसंख्येची गरज आहे ती 6 धाबी संख्येची. इथं मात्र काय झेल होता. सुरेख झेल होता. नक्कीच हा झेल टिपला असता तर दिशा वेगळी पाहायला मिळेल असते. प्रकाश मात्र बाद झाला असता. पण अजून एक शेवटचा एक चेंडू आता चांगला फेकावी लागेल. 5 चेंडू आणि 4 धाबा धावफलकावरती आपण पाहिलं तर नक्कीच शेवटचा आता एक चेंडू चांगला फेकावी लागेल. गोलंदाज आपण पाहतोय रोशन पवार एक कर्णधार एक चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून. अजून एक चांगला चेंडू. अजून एक चांगला चेंडू. षटक संपल्याचा इशारा येते. कैला सरांचा कॉल येते आमच्या कानापर्यंत. आता दिशा जरा वेगळी पाहायला मिळणार आहे. येणारे चेंडू असतील 6 आणि धावसंख्येची गरज असणार आहे ती 6 धावी संख्येची. प्रत्येक चेंडूवरती सिंगल. प्रत्येक चेंडूवरती सिंगल येईल असा कोणता गोलंदाज आहे ते प्रत्येक चेंडूवरती सिंगल मात्र खर्ची करणार आहे. तर मात्र नक्कीच जर डॉट चेंडू जर 2 आले तर सामना जरा वेगळा पाहायला मिळणार आहे. तरी गोलंदाजी हा तिखट मारा अतिशय भन्नाट वेगाने गोलंदाजीने अवघ्या 4 धावा खर्ची केल्या. त्यामध्ये 2 चेंडू वाईट टाकले. त्यानंतर आपण पाहिलं तर 3 चेंडू डॉट. त्यानंतर आपण पहिल्या चेंडूवरती सिंगल. तर करण येथे गोलंदाजी मार्कवर 6 धाबा रोखायचे आहेत. पण इथं मात्र ऑफसाईडच्या दिशेनं हा सुरेख फटका. नक्कीच सिंगल आले इथं मात्र काय गोलंदाजी आहे जबरदस्त. प्रत्येक चेंडूवरती सिंगल जरी आली तरी पण हा सामना विजय होऊ शकतो. पण इथं मात्र 6 चेंडू आणि 6 धाव्यांची गरज असताना मात्र करणवरती जबाबदाऱ्या सोसवल्यात. आणि करण एक चांगला गोलंदाज आहे. पहिला P1चा षटक हाताळण्यामध्ये माहेर असलेला हा गोलंदाज. पण इथं मात्र नक्कीच दुसरा षटक हाताळतय. तर मात्र 6 चेंडू आणि 6 धाव्यांची असताना आता समीकरण बदललाय. 5 चेंडू आणि 5 धाव्यांची गरज.
नक्कीच हा सामना रोन टाईप आपल्याला पाहायला मिळणार तशात तशी उत्तर आपल्याला पाहायला मिळत आहेत. हो इथं मात्र कार्पेटच्या साईनं अजून एक चांगला चेंडू फेकलाय. अजून एक धाव आले या बेलेस. नक्की जर लेग्स पाहिजे जास्तच मात्र टर्न झाला असताना चेंडू तर मात्र झाला असता सीमारेषा पलीकडं. पण इथं मात्र नक्कीच हलक्या हाताने हा चेंडूला खेळला. प्रकाशच्या बॅट मधून आलेली सिंगल. आता धाव फलकावरती धावा जाऊन पोहोचल्यात त्या अवघ्या 6 धावा. चार चेंडू आणि 4 धाव्यांची गरज. तर नक्कीच अजून एक धावसंख्या मात्र येते. 3 चेंडूवरती 3 धावा आल्या. अजूनही 3 चेंडू आणि 3 धाव्यांची गरज. तर नक्कीच 3 चेंडू आणि आता 3 धाव्यांची गरज. सामना अजूनही कोणी जिंकला नाही या वेळेस. आपण पाहिला तर आता डॉट चेंडू आलाय. आता नक्कीच चांगला सामना पाहायला मिळणार आहे. नक्कीच आपण पाहिलं तर 10 धावींची गरज असताना काय गोलंदाजी रोशनने काय गोलंदाजी केल्या. जबरदस्त गोलंदाजी. त्याच्याच पावलावरती पाऊल ठेवणारी ही गोलंदाजी. आता चेंडू असतील 2 आणि धावसंख्याची गरज असणार आहे ते 3 धावसंख्याची. तर नक्कीच आता 1 चेंडू आणि 2 धावींची गरज. 1 चेंडू 2 धावा. लो स्कोरिंगची ही मॅच होती कुठं आणि आणले कुठं. इथं मात्र नक्कीच बीड संघ थोडा उठून उभा राहिलाय. तर दोन्ही संघाचे हृदयाचे ठोके आता फासफूस करत असतील. तर मात्र नक्कीच 1 चेंडू आणि 2 धावा. जरा हा गोलंदाजाचं कौतुक करणं गरजेचं आहे. प्रत्येक चेंडूवरती मात्र सिंगल खर्ची केली. काय गोलंदाजी सुवास दाखवला रोशन पवारने या करून वरती. आता 1 चेंडू आणि 2 धावींची गरज. नक्कीच जर आपण पाहतोय तर हा गोलंदाज जरा वाईट चेंडू जरी आला तरी पण मात्र नक्कीच वेगळं चित्र पाहायला मिळेल. जर सिंगल आली तर घरचा रस्ता पकडावा लागेल बीड टीमला. तर इथं मात्र नक्कीच मोठा फटका आला तर सारसाई संघाला मात्र घरचा रस्ता मात्र पकडावा लागेल. कारण तर शेवटचा 1 चेंडू आणि 2 धावींची गरज. शेवटचा 1 चेंडू 2 धावींची गरज. मॅच होती कुठं ना कुठं दिशा दिली या मॅच साठी. आपण पाहिले तर नक्कीच प्रेक्षक आनंद घेत असतील या मॅच. आपण पाहिलं तर नक्कीच करण एवढ्यामध्ये हान मारणाऱ्या गोलंदाजने प्रत्येक चेंडूवरती सिंगल. त्यामध्ये आपण पाहिलं ना तर 4था चेंडू मात्र डॉट फेकला. तिथं जरा वेगळी चित्र पाहायला मिळालं. आता मात्र नक्कीच 1 चेंडू आणि 2 धावींची गरज. LBW पकडला गेलाय. ही मॅच जिंकले कोणी. इथं मात्र 10 धाब्यांची गरज असताना हा सामना विजय झालाय. सारसाई टीम इथं मात्र नक्कीच जल्लोष करते.